वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता युवकांची धाडसी झेप, पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या वासराला दिले जीवदान। प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे पिंपळनेर शहरातील मोठ्या पुलाखाली पाण्याचा वेग प्रचंड वाढला असताना एका गायीचे लहान वासरू पाण्याच्या प्रचंड प्रवाहात अडकले। जीवाच्या आकांताने झुंज देणाऱ्या त्या मुक्या जीवाला पाहताच बाबा फ्रेंड सर्कलच्या धाडसी युवकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तात्काळ बचावकार्य सुरू केले। अथक प्रयत्नांनंतर वासराला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आणि त्याचे प्राण वाचवण्यात आले। या धाडसी बचाव मोहिमेत पप्पू पवार, गौतम पवार, रोहित ठाकरे, सोयब पटेल, विक्रम सोनवणे, छोटू पवार, कार्तिक सोनवणे तसेच समस्त बाबा फ्रेंड सर्कलच्या सदस्यांनी सक्रिय सहभाग घेत माणुसकीचे जिवंत उदाहरण समाजासमोर ठेवले। बाबा फ्रेंड सर्कलची ओळख केवळ मित्रांच्या समूहापुरती मर्यादित नसून समाजासाठी सदैव धावून येणाऱ्या सेवाभावी युवकांची आहे। पूरस्थिती, अपघात किंवा इतर कोणतीही आपत्ती असो, दिवस असो वा मध्यरात्र, हे युवक मदतीसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचतात। त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे अनेकांना वेळोवेळी जीवदान मिळाले असून आजही त्यांनी एका मुक्या जीवाचे प्राण वाचवून माणुसकीचा दीप तेवत ठेवला आहे। आजच्या स्वार्थी युगात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणारे असे युवक समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे। त्यांच्या धाडसाचे आणि सेवाभावी कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अशा युवकांचा योग्य सन्मान व्हावा अशी भावना पिंपळनेर परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत। माणुसकी हाच आमचा धर्म, समाजसेवा हेच आमचे कर्तव्य या विचाराने कार्य करणाऱ्या बाबा फ्रेंड सर्कलच्या या प्रेरणादायी कार्याला पिंपळनेर शहरातून सलाम व्यक्त केला जात असून त्यांच्या या धाडसी कृतीमुळे समाजात मानवतेचा संदेश अधिक दृढ झाला आहे। ब्युरो रिपोर्ट, वाद विवाद न्यूज। प्रतिनिधी खुशाल वाडेकर, पिंपळनेर। पुलाच्या खाली उभी होती, तिथून आम्हाला एक बाबा फ्रेंड सर्कलला आम्हाला कॉल आला। आमचे मित्र सोयब पटेल हे बोलले की पाण्याच्या खाली गाय कधीपासून उभी आहे म्हणे, तिला अजून काढलं नाही म्हणे, लहान बच्चे भाऊ, लहान पिल्लू आहे। म्हणून मग आम्ही आलो, आमची टीम आली, सगळे आले, गावकरी सगळेच आले। त्यात मग आमचे काही गुन्हार आहेत, रोहित भाऊ, काही आपले सगळे कार्यकर्ते आहेत, ते खाली गेले, आम्ही गेलो, आम्ही सगळे गेलो आणि मग तिला काढून तरी सुखरूप बाहेर आणले। ज्याची ही गाय माता घेऊन जावा, नाही तर ही गाय माता गौशाळेत पाठवली जाईल, कारण ही मोकळी गौमाता असल्या कारणाने ही मोकाट आहे असं दिसून येते। धन्यवाद।